अरे भाई ये क्या हो गया, ये क्या हो गया। गुड आफ्टरनून सगळ्यांना। आज आहे 1 जुलै आणि तुफान असा पाऊस चालू आहे। तर 10 वर्षाआधी मी ब्लॉगिंग सेटअपसाठी काहीतरी घेतलं होतं, त्याला SJ कॅम असं म्हणतात, आणि त्यावेळी तरी मला अक्कल नव्हती कसा वापरावा, पण आज फर्स्ट टाईम आपण त्यांनी शूट करणार आहोत। तर आज आपण पूर्णपणे जे काय व्हिडिओ आहेत त्यात व्हॉईस रेकॉर्ड होईल ना होईल काही आयडिया नाही, पण आपण आज शूट करणार आहोत SJ कॅमने। तर आता पहिले आपण बाईकला कनेक्ट करून घेऊया मोबाईल, म्हणजे कुणाचा फोन आला किंवा अजून काय असेल तर आपल्याला बघता येईल। तर आता सध्या आपण आहोत मुलुंड 5 रस्त्याला। तर आता आपण पहिलं मुलुंडच्या बाहेर निघूया। तर 5 रस्त्याला आपण चाललो आहोत। तुफान पाऊस आहे, क्लॅरिटी कशी असेल माहीत नाही, म्हणजे 2015-16 साली आपण घेतला होता कॅमेरा, जो म्हणजे लडाखच्या व्हिडिओसाठी होता। लडाखची सिरीज देखील आपली येणार आहे 10 इयर्स नंतरची, आफ्टर अँड बिफोरवाली। 2016 साली लडाखला मी व्हिजिट केलं होतं, त्याचे व्हिडिओज मला मिळालेत। तर आता 2026ला मी ते पुन्हा एकदा अपलोड करणार आहे की 10 वर्षाआधी कसं होतं लडाख। तर आता इथून आपण पहिलं मुलुंडच्या बाहेर पडायच्या तयारीत आहे। पाऊस तुफान आहे आणि आज सगळ्यांनीच गाड्या काढल्यात, त्यामुळे भरपूर असं बोलतात ना की ट्रॅफिक झालं आहे। तरी आपण दुपारची वेळ असल्यामुळे एवढं ट्रॅफिक नाही लागला पाहिजे असा अंदाज आहे माझा, पण लेट्स सी काय होतं आहे। आता आपण कालिदास रोडला आहोत, आता कालिदास थिएटर येईल आणि मग पुढे 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 आपण जाऊया। हा आला आता कालिदासचा सिग्नल, तर कालिदास थिएटर गेलेलं आहे आणि आता आपण बरोबर असं चाललो आहे। पुढे लॉरी जायली टँकर, त्याच्यामुळे काय पुढचं काय दिसत नाही, पण तरी आपण जाऊया। आता आपली गाडी आहे हिरो विला VX2। आता ही गाडी आहे पूर्णपणे 100% इलेक्ट्रिक, आणि ती देखील मी भर पावसात चालवत आहे। याचा अनुभव कसा असेल काय असेल लवकर यावर देखील आपण व्हिडिओ बनवूया। पहिलं ओव्हरटेक करून घेऊया आणि पुढे जाऊया। आता आपण LBS कनेक्टरला येत आहोत, जो आपल्याला काढणार आहे बाहेर डायरेक्ट मुलुंड ऐरोली हायवेच्या इथे। कोटक बँकेच्या इथे पाणी साठलं आहे। मुलुंडमध्ये कोण असेल म्हणजे फोर्टिस हॉस्पिटल आता राईट साईडला आलं, डीमार्ट राईट साईडला आलं, त्याच्या आधीच्या जे गल्लीत आहेत तिथे आता पाणी साठलेलं आहे, भरपूर पाणी आहे बऱ्यापैकी। आता थोडी जरी पाण्याची वेळ वाढली, पाऊस असाच राहिला तर नक्कीच पाणी दुकानामध्ये जाणार आहे। तर आता हा सिग्नल आलेला आहे आपला, तिथून लेफ्ट मारलं की सरळ 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 आपण ईस्टर्न एक्सप्रेसला पोचू। भरपूर ट्रॅफिक झालं आहे, पण तरी आपण बाईक अशी हळूहळू बाजूबाजूने काढत चाललेलो आहोत। आणि आता आपण झटपट करत असं नाहूर स्टेशनपर्यंत आलो आहे। हा नाहूरचा ब्रिज आहे, खाली नाहूर स्टेशन आहे, आणि वातावरण एकदम सुंदर झालं आहे, थंड हवा आणि पाऊस। काल रात्रीपासून पाऊस पडतो आहे रिमझिम। खाली रेल्वे ट्रॅक गेलेला आहे, होल्डिंग्स अजून पण लावून ठेवल्या आहेत सगळीकडे, खाली रेल्वे ट्रॅक आहे तरीसुद्धा। आणि आता आपण डायरेक्टली सरळ जाणार आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला। कसं शूटिंग असेल काय असेल काहीच आयडिया नव्हती, पण 10 वर्षानंतरसुद्धा SJ4000 वायफाय हा जो कॅमेरा आहे बऱ्यापैकी चांगला आला आहे। म्हणजे त्यावेळी 1080 पिक्सल 10 वर्षाआधी म्हणजे खूप मोठी क्वालिटी होती। आता तर आपण 4K मध्ये चालतो आहे, तर थोडं बोलतात ना की अपग्रेड व्हायला पाहिजे सिस्टीमनुसार। अरे बाबा, आता इथे लागला आहे सिग्नल मोठा, इथे जवळ ट्रॅफिक भरपूर आहे आणि 3 ते 4 वेळा सिग्नल लागला। चौथ्यांदा आपण सिग्नलला उभे आहोत, म्हणजे 3 वेळा सिग्नल निघून गेले, हा चौथा सिग्नलने सुटला आणि आता आपण चाललो आहे फायनली ईस्टर्न एक्सप्रेसला कनेक्ट होऊन घाटकोपरपर्यंत। आज इथे हवालदार आहेत, पाऊस आहे, ट्रॅफिक मारू दे, पण फोटोज काढत सुटलेत नेहमीप्रमाणे। आणि हे इथे राईट मारला मला बॉटलनेक असतं, इथे काम खूप महिने झाले चालू आहे, प्रचंड ट्रॅफिक होतं। तर आता मिठागरचा रोड आलेला आहे, सरळ आपण पूर्णपणे सर्व्हिस रोडने जाणार आहोत। आणि पावसामुळे बोलतात ना वातावरण नॅचरल लाईट आहे, काहीच एडिट केलं नाही आहे, जसं शूट झालं आहे तसंच मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे आहे मुंबईचा पाऊस, ज्याची आतुरतेने प्रत्येक मुंबईकर, चाकर म्हणे मी म्हणणार नाही, कारण की चाकरी आईवडीलच्या वरची पिढी करत होते, त्याच्यानंतरची जी पिढी आहे ती मुंबईकरच आहे, कारण की प्रत्येकानेच मुंबईमध्ये घरं घेतलेली आहेत, तर मी मुंबईकरच म्हणेल। तर प्रत्येक मुंबईकर ज्या पावसाची आतुरतेने वाट बघत होता तो आता सुरू झालेला आहे। आजचा दुसरा दिवस आहे, इथे काहीतरी झाले असं वाटतं, अचानक ट्रॅफिक वाढले, ट्रॅफिक कधी नव्हतं पण ट्रॅफिक दिसते। आपण जाणार सर्व्हिस रोडनेच,
हां, तर टँकर थांबलं आहे. टँकरचा मला वाटतं टायर पंक्चर झाला, काहीतरी झालं आहे म्हणून थांबलं आहे. तर राहू दे. तर मी बोलत होतो की 10 वर्षाआधी जेव्हा 1080 पिक्सल होता, 1080 720च्या पुढचा 1080 पिक्सल होता, तेव्हाच्या काळातला हा कॅमेरा आहे. आणि त्याच्यानंतरला मी आज 10 वर्षांनी मला तो सापडला. त्याच्यामध्ये बहुतसे व्हिडिओ पण होते, म्हणजे लडाखची दावीचे शूट केलेले. त्यानंतरला मी बॅटरी चार्ज केल्या, एक मेमरी कार्ड मागवलं, कारण की ह्याच्यामध्ये 32 आणि 64 एवढंच त्याची कॅपॅसिटी आहे. तर मी 64 GB ॲमेझॉनचं एक म्हणजे ॲमेझॉनवाल्यांचंच मेमरी कार्ड मागवलं आणि म्हटलं बघूया ट्रायल आज करून काय होतं आहे का. तर बऱ्यापैकी छान शूट झालेलं आहे. 1080 पिक्सल ठीक आहे, नाहीतर आपण तसं पण S24 अल्ट्रा आपला जो मोबाईल आहे त्याने 4K मध्ये शूट करतो. पण टेक्नॉलॉजी 10 वर्षामध्ये खूपच पुढे गेली. आता पावसामध्ये आपण कॅमेरा वापरू शकत नाही, म्हणजे मोबाईल कॅमेरा. त्यामुळे मी ट्राय केले की आपण याच्यावरती देखील शूट करून बघू, आणि चांगलं चाललं आहे. आता हे जो रस्ता आहे हा पूर्ण सर्व्हिस रोड आहे. राईट साईडला बघत असाल तर तुम्हाला दिसत असेल पूर्ण मेट्रो आणि याचं कामान खोदून ठेवलेत रस्ते. म्हणजे इथे अक्षरशः त्रासलेली लोकं आहेत. प्रचंड पीक आवर्समध्ये ट्रॅफिक असतं. आजचा दुपारचा टाईम आहे, त्यामुळे एवढं काय नाही. झाडं तर पार सुकलेली असतील, ती दिसत देखील असेल तुम्हाला की भरपूर साऱ्या झाडांची म्हणजे पानं गायबच झाली आहेत. तर आता हा रस्ता आपण सरळ सरळ चाललो आहे. इथे आता पवई बायपास करणार आपण इथून डायरेक्ट, आणि सरळ पवई क्रॉस झाल्यानंतरला आपण बाहेर मारून मेन हायवेला येणार आहोत. इलेक्ट्रिक बाईक खूप चांगल्या प्रकारे आपली चालली आहे. नॉईज बिलकुल येत नाही, समजत पण नाही. इवन व्हॉईस देखील काय रेकॉर्ड झाला नाही, कारण की आधीच्या व्हिडिओमध्ये व्हॉईस रेकॉर्ड होत होता. आता व्हॉईस रेकॉर्ड झाला देखील नाही आहे. आणि अशा प्रकारे आता आपण पवई सोडलेलं आहे. पवई मागे गेल्याने सर्व्हिस रोडने आता आपण मेन ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागत आहोत. इथे पण 2 दिवसपूर्वी एवढं जबरदस्त ॲक्सिडेंट झालं होतं टेम्पो आणि ट्रेलरचं. काय झालं पुढे माहीत नाही, पण ट्रेलरला हायवा जो होता त्याला भरपूर मोठं ह्याच कोपऱ्यामध्ये लेफ्ट साईडला आपडले होते. भरपूर असं नुकसान झालं होतं. आता आपण सरळ चालू आहे विकोळे हायवेला. तिथे पण आपण सर्व्हिस रोडने जाणार आहोत. पण हा जो मधला पॅच आहे हा खूप डेंजर आहे. डेंजर म्हणजे इथे एवढे कचऱ्याचे ट्रक असतात सकाळपासूनचे, आणि आता तर एकदम भयंकर परिस्थिती आहे. एवढे कचऱ्याचे ट्रक झाले आहेत की त्यांचं ट्रॅफिक जास्त असतं आणि कसेही गाड्या चालवतात ते. आता कॅमेरा असल्यामुळे आपल्याला दिसतात. आता आपल्या पुढे देखील काही ट्रक आहेत कचऱ्याचे, त्यांचा वास पूर्ण इथपर्यंत येतो आहे. सकाळची कामं ही सगळी दुपारी चालली आहेत. आणि ट्रॅफिक इथे नसायला पाहिजे, पण आज अचानक ट्रॅफिक मिळते, कारण की हा रस्ता पूर्ण सरळ सरळ आहे. कचऱ्याचा डबा 1 2 कचऱ्याच्या गाड्या समोरच आहेत, आणि एवढा भयंकर वास होते बाबा. पाण्यात सगळं सडलं आहे. ते डम्पिंग ग्राउंड म्हणजे मुंबई पूर्ण अशीच बुजवली गेलेली आहे, कचरा टाकून टाकून असंच वाटतं कधी कधी. आता आपण चाललो आहे मेन हायवे, पण आज ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक नसायला पाहिजे ॲक्च्युली. पाऊस भरपूर आहे, प्रत्येकजण रेनकोट घालून फिरतो आहे. आज कोणी कचऱ्याची गाडी पुन्हा एकदा, अरे किती गाड्या फिरत आहेत कचऱ्याच्याच. सर्व्हिस रोड साईडला आहे पण तिथून जात नाही, सगळ्या गाड्या हायवेने येतात. आणि इथे बॉटलनेक करून ठेवले आहे. बाजूला बघा पूर्ण पिलरचं काम चालू आहे. गेले 6 महिने हेच काम चालू आहे, अजून 6 महिने चालणारच आहे पुढे. तर पावसामध्ये लोक सिमेंट टाकत आहेत, काय माहीत राहील की गायब होणार आहे ते सिमेंट, नंतरला वाहून जाईल. पण चालू आहे काम, त्याच्यामुळे हे थांबून राहिलं. ही बघा अजून एक कचऱ्याची गाडी, जवळजवळ 6वी का 7वी गाडी आहे. डेंजर वास. रिक्षावाल्यांचा घाई बाबा बघाच नको. ह्या गॅपमधून रिक्षावाला घुसतो आता. ही बघा अजून एक कचऱ्याची गाडी, आणि हे लाईनीत लागलेलं आहे ट्रॅफिक. कधी नसते या रस्त्याला, हा रस्ता एकदम सुसाट असतो. तर ट्रॅफिक आज आलेलं आहे. लेफ्ट साईडने गाड्या चालल्या आहेत. आपल्याला जायचं वरती सरळ ब्रिजवरती. तर भर पावसात सिमेंटचं काम चालू आहे. डेंजर असं काम. सिमेंटचे नुसते हे आणून ठेवले रोलर, आणि पावसात हे लोक ब्रिज बांधत आहेत. सिमेंट राहील की नाही ते माहीतच नाही. या लोकांनी ट्रॅफिक अडवलं आहे. हे काय हवं काय काम आलं नाही याला. आईला फुकटमध्ये सगळीकडे ट्रॅफिक करून ठेवले. सामान्य माणसाने गाडी चालवायची कशी. आता हा खालून एक ब्रिज गेला, हा दुसरा, आणि इथे ट्रॅफिक लागलेला आहे. माझ्या मताने हे ट्रॅफिक खालचं आहे. हायवे ओपन असला पाहिजे. सगळ्या गाड्या लेफ्ट साईडला, म्हणजे खाली जाणाऱ्या गाड्यांचं ट्रॅफिक आहे. तर गाडी थांबते वाटतं, आपल्याला थांबायला लागणार आहे. चला राईट साईडनेच जाऊया आता. राईट साईड मला वाटतं खाली आहे, लेफ्ट साईड पूर्ण भरली आहे. आपल्याला जायचं हायवेला. हो, रस्ता खाली आहे पूर्ण आपला, म्हणजे खालचं ट्रॅफिक आहे पूर्ण.
काय गाड्या कुठून कुठून टाकतायत लोक समजत नाही. रिक्षावाला तर घाई बघा, पूर्ण 5वी लाईन लावला नाही. कचऱ्याच्या गाड्याने पूर्ण लाईन चालू करून ठेवली आहे. पुढे परत आहे आणि आता आपण हायवे चढलेलो. आता आपण सुसाट जाणार घाटकोपरपर्यंत. जबरदस्त असं गाड्यांचं काम चालू आहे. सुसाट हा पॅच एकदम सुंदर असतो पावसात देखील. पण पावसात लफडा असतो की पाऊस जर इथे सुरू झाला रेनकोट घालायला चान्सच नसतो. आपण छान इलेक्ट्रिक गाडीने प्रवास करत आहोत. आता 9,400-500 किलोमीटर झाली आहे गाडी. लवकरच 10,000 किलोमीटरचा टप्पा पार करेल. त्यानंतरला आपण याचा एक रिव्ह्यू मी सांगेल कशी होती. म्हणजे ओनरशिप रिव्ह्यू असं बोलणार नाही, पण सामान्य माणसासाठी किंवा डे रुटीन ज्यांचं 50 किलोमीटरचं रनिंग आहे, 50-60 किलोमीटर किंवा 70 किलोमीटर म्हणतं, त्यांच्यासाठी गाडी खूप खूप फायदेशीर आहे. कशी ते बघूया. आणि आज तर मी चक्क पावसात चालवतो आहे, त्यामुळे याचं एक हे देखील झालं की बाबा पावसामध्ये इलेक्ट्रिक गाडी चालते की नाही. आपली हिरो होंडाची गाडी आहे. तर आता आपल्याला जायचं आहे सर्व्हिस रोडने लेफ्टला. लेफ्ट साईडला आपल्याला जायचं आहे. लेफ्ट साईडला बघूया आरशात कोण तसं दिसत तर नाही. अरे हा बघा बाईकवाला त्या आयसा याच्या अशानेच ॲक्सिडेंट होतात मग पुढे. आणि मग नाव येतं मोठ्या गाड्यांवरती. आणि मध्येच युटर्न मारला नाही, ट्रॅफिक होतं मग असून. तर हा झाला आता गोदरेजचा पॅच चालू. एकदम सरळ पॅच आहे, प्रश्नच नाही, एकदम सुंदर. इथे गाडीला खरंच मजा येते. आणि हा तोच रस्ता आहे जिथे भरपूर वेळा फोटोशूटसाठी लोक येतात. पिंक फुलं जी आहेत ती पिंक फुलं ह्या झाडांना लागलेली आहेत. इथे झाडाला लागलेली असतात पिंक फुलं, त्याच्या शूटिंगसाठी येतात. काच अशी सारखी साफ करायला लागते, पण ठीक आहे. पण इथे फार मोठं फोटोशूट चालू असतं लोकांचं. जनरली थंडीमध्ये असतं, म्हणजे जसं आता पावसाळा संपेल त्याच्यानंतरला सीझन चालू होईल आणि लोक सकाळीच येतात इथे फोटो काढायला. DSLRवाल्या मित्रांना घेऊन दरवेळी नवीन नवीन लोक येतात नवीन नवीन लोकांसोबत. तर असा काहीसा आता प्रवास आहे. आता आपल्याला जायचं आहे राईटला. तर हळूहळू आपण गाडी तर राईटला घ्यायची. इथून आता विमानं दिसतात की नाही माहीत नाही तुम्हाला, पण इथून वरतून विमानं जातात. हा पॅच खूप जबरदस्त आहे. इथे भरपूर गाड्या स्पीडने जातात म्हणून जबरदस्त आहे. सकाळी बघाल तर ओला उबेर आणि ज्या गाड्या जातात CSTला सगळ्यांची गर्दी पॅक असते. पण आपण दुपारचं चाललो. आज पावसानं खूप चांगला जोर धरलेला आहे. कदाचित दिसतोय की नाही दिसतोय मला समजत नाही. याच्यातून मग पाऊस खूप चांगला आहे आणि भरपूर दिवसांनी पावसात गाडी चालवून मजा येते. आता या गाडीची एक खासियत आहे की आपण ब्रेक लावत नाही. जर स्पीड जास्त असेल ना तर याच्यामध्ये स्पीड कमी करायला देखील बटन आहे. जसं आता स्पीड कमी करायचं असेल आपल्याला तर ते ॲक्सिलेटरचं बटन असतं ते उलटं फिरवायचं. तर उलटं फिरवलं की ॲटोमॅटिक स्पीड कमी होतो. आता जसं आपण गाडी पळवून घेऊया 55-60च्या आपण म्हणजे 45 स्पीडने चाललो आहे आणि आपल्याला राईट मारायचं आहे. तर राईट मारताना जर का आपण उलटं फिरवलं ॲक्सिलेटर तर ॲटोमॅटिक त्याचा स्पीड कमी होतो. म्हणजे ब्रेक दाबून जे धडपडतात लोक पावसात ते जनरली इलेक्ट्रिक बाईकमध्ये होणार नाही, कारण की याच्यामध्ये स्पीड कंट्रोल हा पूर्णपणे ॲक्सिलेटर दिलेला आहे. हे याचं मला एक फीचर खूप चांगलं वाटलं, जे म्हणलं तुम्हाला सांगूया. कारण की पावसामध्ये पहिल्या पावसात भरपूर वेळा लोक धडपडतात, ब्रेक दाबला जातो गाड्यांचा त्याच्यामुळे. तर आता आपण मस्तपैकी चाललो आहे हायवेने. पाऊस दिसतच असेल, तुफान. आता 55च्या स्पीडने आपण एक चालू आणि मी आता उलटं फिरवलं ॲक्सिलेटर. ॲटोमॅटिक स्पीड बघा कमी झाला, ॲटोमॅटिक कमी झाला. आणि आता आपण इथून राईट घेतलं की जाणार आहोत. तसे ब्रेक दाबायची गरज नाही, पण या मर्सिडीजवाल्याला अचानक कुठून तरी साक्षात्कार झाला की आपल्याला राईट मारायची आहे आणि त्यांनी 80 टन मारताना मग मागच्याहून ठोकतात सरळ. हा प्रकार आज तर काय खरं नाही. ऑडीवाल्याला पण घाई होते आणि मर्सिडीवाल्याला पण घाई होते. हा प्रकार होतो इथे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपल्याला राईट मारायचं आहे. आणि समजलं असेल की ट्रिक की किती भारी ट्रिक आहे की एकदम गाडी स्पीडमध्ये असेल तर ब्रेक न दाबता थोडं ॲक्सिलेटर उलटं फिरवलं तर आपण गाडी ॲटोमॅटिकली कंट्रोलमध्ये आणू शकतो. आणि त्याच्यानंतर ब्रेक दाबायचा. जसं आता आपण पुन्हा गाडी पळवतो आहे म्हणजे नॉर्मल स्पीड आहे आणि समोर आपल्याला दिसतो आहे, तर आपण फक्त उलटं फिरवायचं. ॲटोमॅटिक बघा स्पीड दिसत असेल कमी होऊन डायरेक्टली 30पर्यंत येतो. 29-30पर्यंत स्पीड येतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ब्रेक दाबायला लागतो. 26-27ला गाडी येऊन थांबतेच ती आणि त्याच्यानंतर मग स्पीड कमी होत नाही. त्याच्यानंतर स्पीड तसाच राहतो. मग आपल्याला मॅन्युअली ब्रेक दाबावा लागतो. हा आला आता आपला पंतनगरला यायला सिग्नल. इथून राईट मारलं की घाटकोपर. राईट मारलं मला वाटलं की हवालदार असतात तिथे उभे. आज असतील पण आज कोण नाही, सगळे मला वाटतं सुट्टी घेतली आहे. पण प्रचंड असं ट्रॅफिक लागलेलं आहे आणि हे 100% ट्रॅफिक असणार आहे बसचं. कारण की पुढे बस डेपो आहे, त्यांचंच एक खूप ट्रॅफिक असतं. तर इथून राईटने जायचं का नको लेफ्टने म्हणजे आपण जाऊ शकतो वरतून म्हणजे बरीचशी लोकं जात आहेत साईडने.
पण पाऊस आहे, खड्ड्यात घुसली गाडी तर उगाच लपडी नको, त्यामुळे म्हटलं आपण सिग्नलने जाऊया. दिसलं असेल कॅमेरा कसा लावलेला आपण मोबाईल माउंट. गाड्या उभ्या आहेत, ट्रॅफिकमध्ये आपण थांबलो आहे. जसा माझा अंदाज होता सगळं ट्रॅफिक ही बस आहे. तर बसचा संप कधी संपला मला पण समजे ना, पण हे सगळ्या बस डेपोमध्ये जात आहेत, बाहेर येत आहेत, परत आत जात आहेत, परत बाहेर येत आहेत. त्याचंच हे पूर्ण ट्रॅफिक आहे. भरपूर ट्रॅफिक झालं आज, काय समजत नाही. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. मुंबई पोलीस आज इथे नाही आहेत. तर हे डेपोचं ट्रॅफिक आहे पूर्ण. इथे ब्रिजचं काम कधीपासून चालूच आहे, संपतच नाही आहे. गाडीवाला कुठे लेफ्ट जातो आहे की राईट जातो आहे बाबा. चल चल सरळ सरळ चालला आहे. तर बस डेपो येईल. बस डेपोपर्यंत जाण्याची नेहमी मारामारी. म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून घाटकोपरला आतमध्ये जायला देखील कधी कधी अर्धा पाऊण तास लागतो, कारण की हे पूर्ण ट्रॅफिक जाम असतं. हाच सरळ रस्ता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जातो, म्हणजे पुढे देखील कनेक्ट होतो. असं साईडने आपल्याला जायचं आहे. इथून परत विचार केला वर टाकूया, यांचं काहीतरी चालू आहे. अरे बाबा चल पुढे, चल चल चल. काय करतो आहे हा, वर जायचं खाली जायचं चालू आहे. पण आपण जाऊया इथून. थांब टेम्पो, तो को जाने तो लेफ्ट. ईवी का ज़माना है भाई, सब लोग ईवी चला रहे हैं. आणि हे बसचंच ट्रॅफिक होतं आहे बघा. या बस सगळ्या आत चालल्या आहेत, परत पूर्ण बाहेर येत आहेत. यांचंच पूर्ण ट्रॅफिक. पुढे ट्रॅफिक तसं नाहीच आहे, पण हे बस डेपोचं ट्रॅफिक पूर्ण जमा झालं आहे. पजेरो खूप भारी गाडी आहे. आता सेकंड हँड मिळते, पण एवढी महाग मिळते, त्यात नवीन गाड्या येतील. चलो चलो चलो, रस्ता खाली आहे. तुला आता लेफ्ट मारलं की आपण पंतनगर साईडला डायरेक्ट घुसू. परत कचऱ्याची गाडी, शिशी बाबा, एवढं पाणी पडतं आहे. माझ्या टँकर पूर्ण भरलेलं आहे आणि त्यातून हे पाणी खाली पडतं आहे पूर्ण. चल बाबा चल, BMC वाले चलो आगे. आता आपल्याला जायचं लेफ्टला. बाबा आहे घुसायला लागला आतमध्ये. यांना घाई लागली जायची, समजत नाही स्विगी झोमॅटोवाल्यांना. चला इथून आता लेफ्ट घेतलं की हम आगे पंतनगर. होपफुली इथे तरी ट्रॅफिक नसेल. आतले रस्ते पूर्ण खाली आहेत. म्हणजे जे काय लागलं ट्रॅफिक ते हायवेला लागलं. जनरली हायवे सुसाट असले पाहिजे, आतले रस्ते पॅक पाहिजे. इथे उलटं झालं आहे. जाऊया चला चला चला. भरपूर पाऊस आहे आज, तर मजा येते गाडी चालवायला पावसात. तर ट्रॅफिक परत कसं लागलं. सगळ्या गाड्या उभ्या आहेत. आपण लेफ्टने जाऊया. चलो लेफ्ट जागात नाही, राईटनेच जायला लागेल असं वाटतं. आता गाड्या का थांबल्यात, कोणी येते की काय. रस्ता बंद केलेला आहे. रस्ता बंद झालेला आहे. काहीतरी लफडा झाला आहे. बघायला लागणार. झाड पडलं आहे टेम्पोवरती. बाबा झाड पडलं आहे, टेम्पो पलटी झाला आहे मस्तपैकी. बघायला पाहिजे काय झालं ते. चला बघूया. गाड्या चालल्या आहेत. बाईकला जागा तर नसणार आहे. मग पोलीस स्टेशनच्या इथे आवारातच पडलं आहे झाड. अरे बाबा, लोक पिकनिक स्पॉट म्हणून फिरायला आले जवळजवळ. किती गर्दी झाली आहे. तर मोबाईलवरती आपण रेकॉर्ड करून घेऊया. याच्यात रेकॉर्ड होतं आहे माहीत नाही. साईडला वा थोडा रेकॉर्डिंग करायचं आहे. रेकॉर्ड करूया. अशा प्रकारे झाड पडलं आहे घाटकोपरला आणि टेम्पो झाला वरती. त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जॅम झालं आहे दोन्ही साईडने. भयंकर. आज झाड पडायच्या खूप गोष्टी आहेत. पंतनगर एरिया आहे आणि हा झाला टेम्पोवरती. तर मोबाईलमधला एक शॉट घेतला. पोलीस आता उगाच आपली चौकशी करतील, काय व्हिडिओ काढतात तसे आपण आता निघूया. नाही फांदीच पडली आहे. फांदी पडून टेम्पो झाला पलटी. आता आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया पंतनगरला आतमध्ये. सगळ्या गर्दी झाली आहे. तर बस काय फिरायला जागा नाही आणि ट्रॅफिक जाम असतात पक्काच पुढे. शॉर्टकट रस्ता आहे हा, तर इकडून जाऊया.
चला 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 चला, लोक बघतात इकडे तिकडे. चला चला चला, ही आहे आपली मेट्रो जी येणार आहे कासरवडोली ठाण्यातून. ठाण्यामधलं कासरवडोली जे स्टॉप आहे गायमुख कासरवडोली, तिथून ही मेट्रो येणार आहे घाटकोपरपर्यंत. कधी ते देव जाणे. आम्ही जॉबला लागलो 2019 साली, तेव्हापासून या मेट्रोचं काम होतच आहे. आता आले 2026, 3 वर्षात गेले 29, पण तरी मेट्रोचं काही काम होत नाही आहे. आणि या मेट्रोच्या चक्करमध्ये खाली पूर्ण ट्रॅफिक जाम झालं आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण ट्रॅफिक जाम. अशा प्रकारे जवळजवळ इथे देखील 20 मिनटं गेली आणि पूर्ण ट्रॅफिक जॅम आहे. चला चला चला, भरपूर गाड्या आल्यात अचानक. कोणीही कुठे गाड्या टाकतं आहे. पावसाची आपली खासियत आहे मुंबईकरांची, आपला विचार पहिला, बाकी मरो. आता इथे पुढे ट्रॅफिक नाही आहे, पण तेवढ्या गोष्टीसाठी पूर्ण ट्रॅफिक थांबून ठेवलं आहे. त्यात तिथे झाड पडलं, ते क्लिअर झाल्याशिवाय होणार नाही. इथून आता आपण आलो बाहेर. एंडरवेअर उभी आहे, एंडरवेअर कोणातरी पोलिसच ठप्पा लावून ठेवली. एंडरवेअर रस्त्याच्या मधोमध पार्क केलेली आहे. चलो चलो चलो, असा काहीसा आजचा प्रवास आपला चालू आहे आणि तो आता संपणार आहे लवकरच, कारण की आपण आता बाहेर पडणार आहोत इथून. इथे लिहिलेलं आहे कारवाई केली जाईल गाड्यांवरती. पोलीस पण पत्ता नाही, गाड्या तर लोक लावून गेलेत, विषयच नाही. स्वयंघोषित अधिकारी इथे आलेले आहेत, ते आपल्या मस्तपैकी साफ करतात, लोकांना जायला मदत करून देतात आहे. ती खूप मोठी मेहरबानी झाली सध्याच्या काळात. आपण आता जाऊया बाहेर बाहेर बाहेर. चला चला चला, लवकर लवकर, चलो, हो गया, झाला क्लिअर. तर अशा प्रकारे 20 मिनटं इथे देखील आपण फुकट घालवली आहेत आणि आता आपण बाहेर पडत आहोत डायरेक्टली पंतनगरच्या सर्कलला. तरी कोण ना कोण ईव्हीवाला आलाच आडवामध्ये. ओला उबेरचा वेगळाच विषय आहे. अलग ही लेवल के बंदे होते ओला उबेरवाले, अलग लेवल के बंदे. चलो चलो चलो, लेफ्ट आणि राईट पूर्ण खाली आहे. तर अशा प्रकारे आता आपण पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. लवकरच भेटू पुढे. पुढचा प्रवास आपण नक्कीच टाकूया. पण ही अशी होती आपली आजची दुसऱ्या पावसातली पहिली राईड, जी मी रेकॉर्ड केलेली आहे. धन्यवाद.